तू तर सिरियस झाला. आता या भिंतीला पाडूनच टाकणार का? वीर, आता तू लढ. माझ्या मदतीची गरज असेल तर सांग मला. आज नॅशनल बर्ड्स डे आहे. माझी तुला मारायची इच्छा नाहीये. अजूनही वेळ आहे. परत जा. हा बर्ड नाही, रोबोट आहे वीर. हिम्मत असेल तर लढ, नाहीतर गुपचूप आमच्या सोबत चाल, आमच्या बॉस कडे. ठीक आहे, जशी तुझी इच्छा. बॉस बॉस, वीर स्वतःहून आपल्या सोबत येतोय बॉस. अभिनंदन. मी येत नाहीये, मी लढायला येतोय. सॉरी बॉस, तो येत नाहीये, तो लढतोय बॉस. सॉरी यार. लढाई तर चालू आहे, पण मॅड मिंगो दुबळा पडत चाललाय बॉस. त्याला सांग की वीरला पंजांमध्ये पकडून उडवून घेऊन ये. बॉस, तू उडू पण शकतो हे तर मला माहितीच नव्हतं. तो तर जमिनीवर धावत पळत लढतोय ना, म्हणून. त्याच्या रिमोट वर फ्लाइंगचं बटन आहे, ते दाब पटकन. बटन तर दाबलाय मी. बॉस, बॉस बॉस, तो तर मला सोडूनच पळून गेला. आता मी सुद्धा काढता पाय घेतो बॉस. तो त्या ढगांमध्ये कुठेतरी लपलेला आहे आणि खूप रागात दिसतोय. कोण लपलं आहे? आजोबा, एक फ्लेमिंगो सारखा रोबोट होता ज्याने वीरवर हल्ला चढवला होता. बघा, त्याच्या किंचाळण्याचे किती आवाज येत आहेत. तुम्ही सगळे आत जा, नाहीतर तो पुन्हा कधीही हल्ला करू शकतो. तो ते किती बघतो. ते बघ, गॅसवाला सगळ्यांना फ्री मध्ये सिलेंडर वाटतोय. कदाचित गॅस कंपनीचं प्रमोशन करत असेल. त्याला बघून माझा डॉंकी सेन्स म्हणतोय की काहीतरी गडबड आहे. तुझा डॉंकी सेन्स तुझ्या जवळच ठेव. चल बोल, आता चल ना. मी तर येतोच आहे, पण त्या गॅसवाल्याला बघून माझा डॉंकी सेन्स सांगतो की काहीतरी नक्कीच धोका आहे. इमली बेटा, ये. तुला जायंट व्हील मध्ये बसायचं आहे ना? हो अंकल, पण तुम्हाला कसं माहिती? तुझ्या नानांनी फोन केला होता. जत्रा तर संडे पासून सुरू होणार आहे, पण तुम्ही लोक जायंट व्हील मध्ये बसू शकता. तू कोण आहेस? वीर, तो बघ खाली, तो उंच माणूस. माझा डॉंकी सेन्स म्हणतोय की काहीतरी धोका आहे. तुला सारखा सारखा धोका वाटतोय म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे. मी आता बघतो. हा तर तोच माणूस आहे जो आपल्या मागे लागला होता. इमली, तुम्ही लोक घट्ट पकडून बसा, मी आता येतो. वीर, तू त्यांना नाही वाचवू शकत. हवं असेल तर प्रयत्न करून बघ. जर तू मला संपवायला आला आहेस तर त्या गॅस सिलेंडरचा काय ड्रामा होता? विचार कर वीर, विचार कर. ओ नो, तू तर अख्ख्या गावाला एकाच वेळी ब्लास्ट करायचा प्रयत्न करतोयस. याला थांबव प्लीज. वीर, या रिमोटचं एक बटन दाबल्याने अख्खं गाव उद्ध्वस्त होऊन जाईल.
तुला 3 मिनिटं देतो. गावाला वाचव, नाहीतर तुझ्या मित्रांना. जर दोघांनाही वाचवायचं असेल तर गुपचूप माझ्यासोबत चल. मी सगळ्यांना वाचवीन आणि तुला असा धडा शिकवीन की तू आयुष्यभर लक्षात ठेवशील. हॅलो नानाजी, गावात प्रत्येक घरात एक सिलेंडर आहे जे बॉम्ब आहे. सगळ्यांना सांगा की आपलं आपलं सिलेंडर नेऊन दूर गावात. अरे नाही 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 नाही. अरे मॅडम मॅडम काय झालं? नाही. तुम्ही का सारखे सारखे बाहेर येताय? परत परत बाहेर नाही यायचं जोपर्यंत मी सांगत नाही. चला आता आतमध्ये. हे काय करतोयस तू? आत्ता सांगतो. जर तुम्ही लपला नाहीत तर पूर्ण स्कूल बेशुद्ध पडेल. बंटी, तू ठीक तर आहेस ना? हाऊ डेअर यू पुट मी इन द डस्टबिन? सॉरी सॉरी सॉरी. तुम्ही तर खरेवाले आहात. सॉरी सर, सॉरी सर. सर तू आता माझ्या सोबत प्रिन्सिपल सरांकडे चल. सर. सर, कक्कड सर, आता आम्ही क्लासमध्ये जाऊ का? तुम्ही दोघं इथे कान पकडून का उभे आहात? जा तुमच्या क्लासमध्ये. मी जरा आलोच. इमली, हा बंटी नक्कीच काहीतरी गडबड करतोय. ज्या कक्कड सरांनी आपल्याला पनिश केलं होतं ते हे नव्हते. हे तर आपल्याला विचारतायत की आपण इथे काय करतोय. फेदर 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 ऑफ ऑल वेदर. एक डुप्लिकेट प्रिन्सिपल बनवून टाक तू आणि या संकटातून सुटका करून दे तू. मिस्टर कक्कर, तुम्ही बंटी सारख्या सभ्य, चांगल्या, इमानदार, कर्तबगार, इंटेलिजंट स्टुडंटला कान धरून कुठे घेऊन चालला आहात? यांनी मला डस्टबिन मध्ये ढकललेलं सर. हा असं नाही करू शकत. हा असं करूच शकत नाही. तुम्ही सपशेल खोटं बोलताय. माझ्या ऑफिसला जाऊन माझी वाट बघा. मी आलोच. गो गो गो. ओके सर. बंटी, मी तुला बघून घेईन. आता तुम्हाला पण कुठेतरी लपवावं लागेल. चला लवकर. अरे तू काय करतोयस बंटी? सर, खेचतोयस का मला? पटकन पटकन पटकन. आता या गोडाऊन मध्ये लपून राहा. मी बोलवत नाही तोपर्यंत. ठीक आहे? आता खऱ्या प्रिन्सिपलची ऍक्टिंग बंद करा. तुम्ही खोटे आहात. खोट्यासारखेच राहा. अरे हे खरं खोटं काय आहे रे? मी खरा प्रिन्सिपल आहे, समजलं का तुला? फेदर 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 ऑफ ऑल वेदर. नकली प्रिन्सिपल आणि नकली कक्कड सरांना इथे बोलवून घे तू आणि दोघांना गायब करून टाक तू. बंटी, हे मॅजिकल फेदर तुझा नाही आहे. हे परत देऊन टाक. हिम्मत आहे? व्हील ऑन. स्लाइडिंग व्हील ऑन. Wingsuit on. Wingsuit on. मला माहिती होतं तू येशील. मी अजिबात घाबरले नाही वीर. इमली, तू साईडला उभी राहा. मध्ये अजिबात येऊ नको. वेलकम वीर.
वेलकम. आशा आहे की इथे येण्यात तुला कसलाही त्रास झाला नसेल. आता मी तुला पकडू सुद्धा शकतो, पण मी तुला पकडणार नाही. माझी तुला एखाद्या बेकार कार प्रमाणे क्रश करायची इच्छा आहे. तुला एक बेकार मेटलचा तुकडा बनवण्याची इच्छा आहे. तू माझं खूप नुकसान केलं आहेस. मला तुझी अशी हालत करायची आहे की तू पुन्हा कधी कोणाचंच नुकसान करू शकणार नाहीस. वाचवू शकत असशील तर वाचव स्वतःला वीर. वीर, तुझ्या लेझर बीम्स माझ्या कारचं काहीच बिघडवू शकत नाही. बहुतेक मला आजोबांचा लेझर कटर यूज करावाच लागेल, नाहीतर या कारला हरवणं अवघड आहे.